माजी सैनिक किसान एकता शिखर संघ, एक संघटना माजी सैनिकांची, आणि मग त्यांचं ऑफिसचं आज उद्घाटन. या उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे चरोली बुद्रुक थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी. मित्रांनो, सांघिक शक्ती असल्याशिवाय कोणतंही कार्य आपण सक्षमरित्या करू शकत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच अशा सगळ्या माजी सैनिकांनी एकत्र येऊन या संघाची स्थापना केली, माजी सैनिक किसान एकता शिखर संघ. आणि आज हा उद्घाटन सोहळा होतोय एक मणिकांचन योग असंच मी म्हणेन, कारण हा उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभहस्ते होतोय ती व्यक्ती आहे आपल्या भारत देशातले एक थोर समाजसेवक अण्णा हजारे. ज्यांचं नाव आहे किसन बाबूराव हजारे. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली होतो? सन्माननीय किशोर राजे निंबाळकर, जे आपले IAS आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी इतक्या पवित्र स्थळी अशा या एका संघाच्या ऑफिसचं उद्घाटन आणि तो एक चांगला सोहळा, अशा या पवित्र नगरीतून जेव्हा कुठल्याही कार्याची सुरुवात आपण करतो त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद नक्कीच लाभतील. आणि म्हणूनच आपण सर्वांनी सुद्धा या संघाचं कार्य अतिशय जोमाने सुरू राहावं आणि सैनिकांसाठी जी काही त्यांनी स्वप्न बघितले, माजी सैनिकांसाठी, त्या प्रत्येक स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना आशीर्वाद द्यावेत, याच कविप्रविष्य यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा मी अर्पित करतो. धन्यवाद.